पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं पॅरामिलिटरी फोर्सनं ताबा घेतला निवडणुकीचा, त्याच्यामुळे ती काटेकी टक्कर होते. नाहीतर तिकडे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं स्थान आहे असं मला वाटत नाही. आम्ही या मताचे आहोत की जोपर्यंत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामचे पूर्ण निकाल साधारण 2 किंवा 3 वाजेपर्यंत आपल्या हातामध्ये येतील, त्यानंतर याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ट्रेंड बदलेल? सध्या 149 जागांवर भाजप आघाडीवर दिसतंय. ठीक आहे, ट्रेंड का नाही बदलणार? सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे होते. आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे किंवा टक्कर देतो. पण एसआयआरचा मुद्दा वारंवार एसआयआर बघा, ममता बॅनर्जी ह्यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात त्याचा परिणाम निकालावर होतो. टक्केवारी पाहता जनतेने अनेक कौल दिलेला आहे. जनतेने टक्केवारी पाहता अद्याप कौल दिलेला नाहीये. टक्केवारी चांगली झालेली आहे. हो, अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. दक्षिण भारतात बघितलं तर तिथे सुद्धा मोठा प्रचार भाजपने केला. आता तामिळनाडूमध्ये तर चित्र वेगळंच दिसते, कारण अभिनेता विजय यांचा टीव्हीके यांनी जवळपास 100 जागांवरती आघाडीवर आहेत. काँग्रेस, डीएमके 3ऱ्या क्रमांकावर आहेत. हे खरं आहे, मी आता पाहिलं, पण तिथे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. या क्षणी जे कल येत आहेत ते कल आहेत. मी म्हटलं ना, 20-20, 22-22, 25-25 मतमोजणीच्या फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये हे निकाल नाही सांगू शकत. पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील, तिथे तळ ठोकून होते पाहिल्यानंतर. नाही, ते त्यांना दुसरं काम काय आहे? निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशामध्ये किंवा महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार, नोकऱ्या नाही, त्या संदर्भात ते तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण निवडणुका एखाद्या राज्यामध्ये आल्या की संपूर्ण सरकार मोदी शहांचं हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. दुसरं त्यांना काय वेगळं देशाच्या हिताचं, विकासाचं काय फार मोठं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे असं मला दिसत नाही. ममता बॅनर्जी ट्विट केलं होतं, रात्री वीज घालवणं, स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा द्या. ते काही करू शकतात. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्ष चुनाव आयोग, मी निवडणूक आयोग असेल तर काही करू शकतात. सर, ये पश्चिम बंगाल को लेकर ममता बनर्जी ने कल रात को ट्वीट किया है कि पश्चिम बंगाल के कई इलाकों में सीसीटीवी जो है, जहां पर काउंटिंग हो रही स्ट्रॉन्ग रूम के बाद, वहां पे सीसीटीवी बंद है, व्हीकल्स की जो है आवाजाही वहां पर दिखाई दे रही है और उसके साथ ही पावर कट्स कुछ भी हो सकता है पश्चिम बंगाल में. जब बीजेपी को चुनाव जीतना होता है, हार का उनको जो हार का सामना करना पड़ता है और जीतने की कोशिश करते हैं वो लोग, तो ये सब हाथखंडे अपनाते हैं. उसमें एसआईआर जैसे प्रकार होते हैं जो 90 लाख वोट काट दिए, बाद में जैसे सीसीटीवी गायब करना, हाँ, लाइट बंद करना, ये सब होते हैं. लेकिन अभी भी पश्चिम बंगाल में ये फर्स्ट राउंड होगी या पोस्टल वोटिंग की काउंटिंग होगी. अभी बहुत टाइम है. राज्यामध्ये सुद्धा पोट निवडणुका 2 होत आहेत, राहुरी आणि बारामती. त्या पोट निवडणुका या प्रतिकात्मक आहेत. विशेषतः सुमित्रा पवार यांच्या मतदारसंघामध्ये तर प्रमुख पक्ष कोणीच निवडणूक लढलेले नाहीत. काही अपक्ष तिथे निवडणुकीला उभे असल्यामुळे तिकडे निवडणूक होते. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक उभा केला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. पण शेवटी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेली निवडणूक आहे, त्याचा फायदा त्यांच्या घरातल्या उमेदवाराला मिळतो.
सर, तमिलनाडु में सीएम रंगास्वामी का कहना है कि एनडीए जो है 20 सीटों पर विजय हासिल करेगी। इसके साथ ही टीवी के चीफ विजय को भी कांग्रेचुलेट उन्होंने किया है। नहीं, अच्छी बात है। मैं देख रहा हूँ जो रुझान सामने आए हैं उसमें टीवी के आगे है, लेकिन अभी पूरे नतीजे नहीं आए हैं और उसको बहुत टाइम लगेगा। सर, एसआयटी नेमणार आहे सरकार, हालचाली करतायत नसरापूर हत्याच्या एक प्रकरणात बलात्कार सरकारने झाला. हालचाली चालू. एक बलात्कार झाला 4 वर्षाच्या मुलीवर, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांचं अपयश आहे. मग एसआयटी त्यांची चौकशी. आरोपी पोलिसाच्या कस्टडीमध्ये आहे. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. मग आता एसआयटीचा विषय काय याच्यामध्ये आला? झालं की एसआयटी नेमायची. तुम्ही अशा प्रकारच्या दुर्घटना, अशा प्रकारच्या मुलींवरचे अत्याचार होणार नाही यासाठी काम करा. कायद्याचा धाक राहील असं पहा. चाकणला झालाय, पिंपरी चिंचवडला झालाय, 2-4 नागपूरला झालाय. तुम्ही कुठे कुठे एसआयटी नेमणार आहात हे तर सांगा ना. एसआयटी कोणत्या कारणासाठी नेमायची याचे काही संकेत आहेत. आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की नराधमाला फाशी शिक्षा द्यावी. 100% हीच मागणी योग्य आहे. अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब फाशीवर लटकवायला पाहिजे. तुम्ही आता एसआयटी लावून काय करणार आहात? म्हणजे हा लोकांचा मनातला प्रश्न आहे. ही जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांचा जो त्यांनी काय सांगितलं की त्या नराधमाला फासावर लटकवा आणि मग माझं सांत्वन करायला हवं. एवढं पुरेसं आहे. सर, असम में भी बीजेपी जो है हैट्रिक करने जा रही है, बीजेपी बढ़त बनाई हुई है। असम में तो ये होना ही था. कांग्रेस ने अच्छी टक्कर दी. जहां जहां डिलिमिटेशन हो गया है उनके मर्जी के मुताबिक और एसआर हो गया है वहां बीजेपी को जीत मिल रही है. सर, बारामती बाई इलेक्शंस में क्या कहना चाहेंगे? नहीं, उधर नहीं, वहां इलेक्शन कहाँ हो गया है? वहां इलेक्शन हुआ ही नहीं है. हम सभी ने मिलकर महाविकास आघाड़ी ने डिप्टी सीएम सुनेत्रा पवार को सपोर्ट किया था. अब कुछ इंडिपेंडेंट वहां नॉमिनेटेड लोग थे, नॉमिनेशन था, उसके लिए चुनाव हो रहा है. तर एकनाथ शिंदेला पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. त्यामुळे देखिए, पुणे रेप केस में पुणे डिस्ट्रिक्ट में 3 रेप हो गए एक दिन में. तो कौन सा रेप केस के लिए एसआईटी गठन की है? कोई बता सकता है? भोर में रेप हो गया 4 साल की बच्ची पर, चाकण में हो गया, पिंपरी चिंचवड़ में हो गया, 3 रेप हो गए हैं. तो कौन से घटना के लिए मुख्यमंत्री ने एसआईटी की घोषणा की है? किसी को मालूम नहीं. हाँ, ये एसआईटी का विषय नहीं है. अगर एसआईटी बनी है तो गृह मंत्रालय से इंक्वायरी होनी चाहिए कि गृह मंत्रालय क्यों फेलियर हो गया है ये घटना रोकने के लिए. इसे